पहिल्या 15 जिल्ह्यातल्या झेडपीचं मतदान संपलं। 4000 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सोलापूर आणि रायगडमध्ये वेगळीच समीकरणं। सोलापुरात भाजपसोबत राष्ट्रवादी तर रायगडमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची सत्तेसाठी सोयरीक। भाजपच्या बँकेत मतं डिपॉझिट केली तर दाम दुप्पट मिळेल। काँग्रेस राष्ट्रवादीत मुद्दलही मिळणार नाही। मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस राष्ट्रवादीला टोला। निवडणुकीच्या आखाड्यात संन्याशीही दंड थोपटून तयार। अकोला महापालिका निवडणुकीत उमेदवार म्हणून नशीब आजमावत आहेत कालीचरण महाराज। नगरच्या राजकीय दारूकांडाचे 7 बळी, 9 जणांची परिस्थिती अत्यवस्थ। दोषींवर कडक कारवाई होणार का? आयबीएन लोकमतचा सवाल। शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसाठी किल्ले शिवनेरीवर हेलिपॅड बनवू देऊ नका। शिवप्रेमी संघटनांचा हेलिपॅडला विरोध। किल्ल्याला हेलिपॅडमुळे धोका असल्याचा आरोप। आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जंगलात भीषण वणवा। 500 एकरवरील जंगल जळून खाक। नमस्कार, मी विशाल। या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आज राज्यभरात जर आपण लक्षात गेलं तर काही ठिकाणी पहिल्या टप्प्यातलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भातल्या निवडणुकींचं मतदान पार पडलेलं आहे। जाणून घेणार आहोत त्या संदर्भातल्या घडामोडी। राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीतल्या पहिल्या टप्प्यातलं मतदान शांततेत पार पडलंय। पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातल्या 15 जिल्हा परिषदांसाठी मतदान झालं आणि यातल्या गडचिरोलीतल्या 8 तालुक्यात दुपारी 3 वाजताच मतदान संपलेलं आहे। पहिल्या टप्प्यातल्या 855 जागांसाठी उभ्या असलेल्या 4289 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय। मतदानाची वेळ 5 वाजता संपली आहे, पण मतदान केंद्राच्या बाहेर काही ठिकाणी मोठ्या रांगा असल्यानं तिथं मतदान सुरूच आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास 50% आसपास मतदान झालं होतं। मतदानाची नेमकी आकडेवारी अजून यायची आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात की मतदानाची नेमकी टक्केवारी आणि त्याचबरोबर या टक्केवारीला जाणून घेत असताना कोणाकोणाची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आपण बघूयात। यामध्ये जर आपण पाहिलं तर बीडमध्ये पंकजा मुंडे ज्या ग्रामविकास मंत्री आहेत आणि विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। बघायचं ते आपला गड राखतायत का। तर नगरमध्ये जलसंधारण मंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे आपला गड राखतायत का हे बघायचं। आणि औरंगाबादमध्ये पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर तर काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। यवतमाळमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर पालकमंत्री मदन येरावार, सहपालकमंत्री संजय राठोड, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे हे शड्डू ठोकून मैदानात उतरलेले होते। त्यांनी प्रचार केलेला बघूयात हे आपला गड राखू शकतात का। तर चंद्रपूरमध्ये खुद्द अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि काँग्रेसचे नेते या ठिकाणी आपण बघतोय माणिकराव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, भाजपचे खासदार नाना पटोले यांची गोंदियामध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर नांदेडमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत आपला गड राखण्यात अशोक चव्हाण जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, खासदार आहेत, ते यशस्वी राहिलेले आहेत। पण खुद्द नात्यातलेच त्यांचे दाजी भाजप नेते भास्करराव खतगावकर त्यांच्या समोर आहेत। बघूयात नेमकं आता काय घडतंय। तर जळगावमध्ये आपण पाहिलं खानदेशमध्ये तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांची प्रतिष्ठा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या बाबतीत पणाला लागलेली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री देखील या प्रचाराच्या मैदानात जोरदार उतरलेले। त्यांनी काय म्हटलंय त्यांनी आपण सुरुवात करूयात। मतांचं डिपॉझिट करताना काँग्रेस राष्ट्रवादीत न करता भाजपमध्ये करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। साताऱ्यातील प्रचार सभेत ते बोलत होते। भाजपमध्ये मतांचं डिपॉझिट केल्यास दाम दुप्पट मिळेल, तर काँग्रेस राष्ट्रवादीतलं डिपॉझिट जे आहे ते व्याज तर सोडाच मुद्दल देखील मिळणार नाही। मात्र भाजपच्या बँकेत मतांचं डिपॉझिट जर आपण केलं
तर 5 वर्षात दाम दुप्पट मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडमधल्या त्यांनी तिथल्या प्रचार सभेत केलेला आहे। तर कराडमधील आपण जर बघितलं तर मुंडे प्रचार सभेत त्यांनी यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेश चिटणीस अतुल भोसले हे देखील त्यांच्याबरोबर सोबत होते। प्रत्येक ठिकाणी प्रचार सभेत ते जोरदार मुद्दे मांडताना दिसतात। की हे मतदाराचं डिपॉझिट कोणत्या बँकेला दिलं पाहिजे। आता कुठल्या बँका आपल्या समोर, एक बँक आहे आमची बँक आहे, ज्याचे प्रमुख मोदीजी आहेत, ज्याच्यामध्ये मी आहे, ज्याच्यामध्ये दादा आहे, ज्याच्यामध्ये अतुल बाबा आहे, ज्याच्यामध्ये मलंदाना आहे, इकडे मंचावर बसलेले सगळे लोक आहेत। आमच्या बँकेचा बोर्ड फार चमचमीत नसेल, आमच्या बँकेचा दरवाजा हा सोन्या चांदीचा नसेल, पण एक गोष्ट सांगतो, तुमच्या मताचं डिपॉझिट जर आमच्या बँकेमध्ये ठेवलं तर 5 वर्षांमध्ये तुम्हाला 5 विकासाचा त्या ठिकाणी इंटरेस्ट आम्ही देऊ आणि व्याजासहित तुमचं डिपॉझिट परत करू। आणि दुसरीकडे कुठल्या बँका, एक बँक आहे राहुल बाबा आणि पृथ्वीराज बाबा यांच्या नेतृत्वाखाली, आता त्या बँकेची दिवाळखोरी कशी निघाली हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे, पूर्ण देशातच दिवाळखोरी निघाली आहे। दुसरी बँक आहे पवार साहेबांची, अजितदादांची, त्या बँकेची काही वेगळी परिस्थिती नाही आहे। बंधू भगिनींनो, या बँकांची इतकी दिवाळखोरी निघाली आहे, बाहेरचा बोर्ड सुंदर आहे, चमचमीत आहे, ऍडव्हर्टाइजमेंट चांगली आहे, पण आतमध्ये गेल्यानंतर तिथे जर मताचं डिपॉझिट ठेवलं तर डिपॉझिट तुम्ही ठेवल्यानंतर व्याज तर सोडा, तुमचं डिपॉझिट देखील तुम्हाला परत करणार नाही। आता पाहायचं की मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर मतदार त्यांच्या मतांचं डिपॉझिट त्यांच्याकडे ठेवतायत का किंवा भाजपला कौल देत आहेत का। यानंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही या निवडणुकी संदर्भातल्या घडामोडी, पण थोडक्यात। नांदेड जिल्ह्यातील उमरी या तालुक्यातल्या 5 गावांमधील गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मतदानावर बहिष्कार घातलाय। मुख्य रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी 5 गावांमधील गावकऱ्यांनी हा पवित्रा घेतलाय आणि उमरीमधील सोमठाणा फाटा ते तुराटी पर्यंतचा 17 किलोमीटर पर्यंतचा रस्ता जो आहे तो बितनाळ, बोथी, सावरगाव, मोखंडी आणि तुराटी यामध्ये ही 5 गावं येतात या रस्त्यांमध्ये। पण या गावांच्या मुख्य रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। हा कच्चा रस्ता बांधण्यात यावा आणि यासाठी मागील अनेक वर्षांपासून या 5 गावांमधल्या गावकऱ्यांचा पाठपुरावा सुरू आहे, पण त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळू शकला नाही। नेहमी आश्वासनच मिळालं। तेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदान करायचं नाही असा निर्णय जो आहे यावेळी गावकऱ्यांनी घेतलाय। वर्ध्याच्या नालवाडी, सालोड, वरुड, पिंपरी, मेघे इथल्या मतदारांचं नाव हे मतदार यादीत दिसत नसल्यानं एकच गोंधळ उडाला। अनेक भागांमध्ये मतदान पत्रिका न पोहोचल्याने यादीत नावं शोधण्याची अनेकांवरती वेळ आली। अनेक मतदारांना यादीत नाव न दिसल्यानं घराकडे परतावं लागलंय। वर्धा, मराळा आणि नालवडी केंद्रावर मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप मतदारांनी केलाय। मतदान यादीत नाव नसल्याने ते शोधण्यासाठी मतदारांना प्रत्येक मतदान केंद्रावर फिरावं लागलं होतं आणि त्यामुळे शेकडो मतदार मतदानापासून वंचित राहिले। 200 मतदार मतदान यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित त्यांना राहावं लागलं। हिंगोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान पार पडलंय। हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसचे खासदार राजू सातव, शिवसेना आमदार जयप्रकाश मुंदडा, भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असून सत्ता आपल्याकडे खेचण्यासाठी सर्व पक्ष जोरदार प्रयत्न करतायत। आज खासदार राजू सातव यांनी मसोड इथं पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला आणि यावेळी भाजप शिवसेनेला जनता कंटाळली असून या निवडणुकीत आमची सत्ता येणार असल्याचा विश्वास राजू सातव यांनी व्यक्त केला। तिजोरीच्या चाव्या चोरांच्या हाती देऊ नका। झेडपी आणि पंचायत समिती हे विकासाची केंद्र आहेत आणि त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेसारखं झेडपी आणि पंचायत समितीत परिवर्तन करून भाजपला सत्ता द्या असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगली जिल्ह्यातील कौलापूर इथे भाजपच्या प्रचार सभेत बोलत होते। भाजपा ही एक बँक आहे आणि यात तुम्ही मतांचं डिपॉझिट केलं तर 5 वर्षात डिपॉझिट हे विकासाच्या रूपाने 5 पट त्यामध्ये वाढ होईल। मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या बँकेमध्ये मतांचं डिपॉझिट जर आपण केलं तर मात्र ते बुडीत जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण राज्यात काँग्रेस आणि शिवसेना हे 2 पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत असताना रायगड जिल्हा याला अपवाद ठरतोय। रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यात चक्क काँग्रेस आणि शिवसेना अशी आघाडी पाहायला मिळते।
आघाडीचा एकत्रित प्रचार सुरू असून ठिकठिकाणच्या पोस्टरवर देखील दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे एकत्रित फोटो पाहायला मिळतात। दक्षिण रायगड जिल्ह्यात मात्र शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा लढा सुरू आहे। काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसने वेळोवेळी फसवण्याची भूमिका घेतल्याने आम्हाला शिवसेनेसोबत जाण्याशिवाय पर्याय नव्हता असा दावा काँग्रेसकडून केला जातोय। तर ही आघाडी नेत्यांनी नव्हे तर कार्यकर्त्यांनी केली असल्याचं सांगत शिवसेनेकडून त्याचं समर्थन केलं जात आहे। लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलंय। जिल्ह्याभरात 1491 मतदान केंद्रावर मतदान झालेलं आहे आणि त्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आलेली होती। जिल्हा परिषदेच्या 58 जागांसाठी 230 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। एकूण 13,06,229 मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार असून मतदारांची सर्वाधिक संख्या लातूर तालुक्यात आहे। 2,23,012 इतके मतदार लातूर तालुक्यात आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 58 गट आहेत तर 116 गण आहेत। एकूण गट आणि गण मिळून 649 एवढ्या जागा आहेत आणि या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 1,491 मतदान केंद्र निर्माण करण्यात आली असून एकूण 10,000 अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी नेमण्यात आले होते। महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत अनेक प्रचलित राजकीय पक्षांचे उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। मात्र याबरोबरच अनेक हौसे गौसे आणि नवसे उमेदवारही या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। उमेदवारांच्या या भाऊगर्दीत अकोला महापालिका निवडणुकीत मात्र एका उमेदवाराच्या उमेदवारीची चांगलीच चर्चा झाली आहे आणि हे उमेदवार आहेत कालीचरण महाराज। ते जुन्या अकोला शहराच्या प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवार आहेत। समाजाच्या भल्यासाठी एखाद्या संन्याशानं निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यात गैर काय असा सवाल नगरसेवक बनण्याचे स्वप्न पाहणारे कालीचरण महाराज करतात। आता हे पाहायचं की महाराजांना जनतेचा कौल अर्थात मतदान मिळतंय का। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। ब्रेकवर जाता जाता एक नजर हेडलाईन्सवर। 15 जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेचं मतदान संपलं। 4,000 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद। शिवसेनेच्या नागपूर घोटाळ्यातील आरोपांची हवा नंदलाल यांनी काढली। फडणवीसांच्या घोटाळ्यात अप्रत्यक्ष सहभाग नसल्याचं सांगत दिली क्लीन चिट। तामिळनाडूतील राजकीय नाट्य संपलं। पलानीस्वामी यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। 31 मंत्र्यांचा ही शपथविधी। ब्रेकनंतर बातमी आहे धुळ्यामधनं। धुळे शहरातील बहुचर्चित स्वामीनारायण मंदिराचं अतिक्रमण आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत पाडण्यात आलंय। मंदिर संस्थानाच्या भक्तांनी आणि व्यवस्थापनाने हे अतिक्रमण काढायला प्रचंड विरोध केला होता। मात्र आमदार गोटे आणि त्यांच्या समर्थकांनी तब्बल 4 तास मंदिर परिसरात ठिय्या आंदोलन करत गनिमी काव्याने अतिक्रमण पाडलं। स्वामीनारायण मंदिराच्या पुढच्या गेटवर आमदार गोटे यांनी आंदोलन सुरू ठेवलं आणि त्या दरम्यान त्यांच्या अन्य कार्यकर्त्यांनी मागच्या बाजूने जेसीबी नेऊन अतिक्रमित भिंत जी आहे ती जमीनदोस्त केली। यावेळी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। रात्री उशिरापर्यंत अतिक्रमण काढण्यावरून वादविवाद सुरू होते आणि यावेळी शाब्दिक चकमकही झाली। मात्र अतिक्रमित भिंत पाडल्यानंतर आमदार गोटे आणि त्यांच्या समर्थकांनी मंदिर परिसर सोडला आणि ही अतिक्रमित भिंत पाडल्यामुळे परिसरातील 17 वसाहतींचा परिसर मोकळा होणार आहे। या भागांमधील नागरिकांनी हे अतिक्रमण काढल्याबद्दल आनंद व्यक्त केला। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर बातमी आहे रत्नागिरीतनं। बघूयात रत्नागिरीत नेमकं काय घडतंय। रत्नागिरीमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर एक महत्त्वाची बातमी अशी येते की रत्नागिरी जिल्ह्यात खेडीच्या दाभीळ, सातवीन गाव आणि बोरज या 3 गावांमधल्या जंगलमय भागामध्ये वणवा पेटला। अचानकपणे वणवा पेटल्याने ग्रामस्थांची धावपळ झाली। आंबा, काजू तसंच हजारो जंगली झाडांचंही या वणव्यामुळे मोठं नुकसान झालं। अक्षरशः या झाडांचा कोळसा झाला। 500 एकरपेक्षा अधिक वनक्षेत्र वणव्यात जळून खाक झालेलं आहे आणि काल मध्यरात्री हा वणवा लागला असून तो अजूनही विझलेला नाहीये। ग्रामस्थांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पाणी आणि वारा ह्याच्याशी मस्ती नाही करायची। पाणी आणि वारा ह्याच्याशी मस्ती नाही करायची। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त IBN लोकमत।